मथुरविषयी रॅपिड फायर राऊंड आणि मला हे विचारायचं होतं, बरं झालं मथुरचा रॅपिड फायर घेऊ. मथुरच्या करिअर बद्दल मथुरची सर्वोत्कृष्ट शर्यत तुम्हाला कुठली वाटते, की ही सर्वोत्कृष्ट जी शर्यत आहे बस, म्हणजे मथुरने ही जिंकवलेली सर्वाधिक आवडीची शर्यत कुठली आहे तुमची? देसाई गाव, पंढरीशेठ फडके यांचा बादल आणि सोनारपाड्याचा मोठा सोन्या, ही एक शर्यत चांगली झाली होती आणि मैत्रीपूर्व लढत होती. खूप आनंद वाटला होता. त्याच्यानंतर अजून एक शर्यत होती आमची, हे आमचे स्वर्गीयवासी विष्णू मामा त्यांच्यासोबत सुद्धा झाली होती. खूप आनंदाची शर्यत झाली होती. मथुर बरोबर कोणाची गाडी चांगली पळते आणि ती मजा येते बघायची तुम्हाला? सोबत एकच बैल मी बघितला आतापर्यंत, मथुर आणि महबूब खूप गाडी जोरात पळाली आणि चांगली पळाली बिंदोडमध्ये. हा ना, ती म्हणजे अपराजित गाडी होती 3 वर्ष. इथं 1 वर्ष सुद्धा नाही राहू शकत मुंबईमध्ये बिंदोडला, 1 वर्ष पण कोणच टिकू शकत नाही, पण 3 वर्ष ही गाडी राहिली. आता मथुरला आपण म्हणून टफ कॉम्पिटिशन देणारी बैल कुठले येतात? भरपूर आहेत, पण तुमच्या लक्षात राहिलेली बैल सांगा की खरंच अरे कॉम्पिटिशन दिलं मथुरला, अशी कुठली बैल आहेत? सोन्या होता, बकासूर होता, बादल होता, त्याच्यानंतर विष्णू शेठचा बैल होता, विष्णू मामाचा आमच्या. अजून असे भरपूर सारे बैल आहेत की यांनी टफ दिली मथुरला. खूप सारे असे आहेत, कधी कधी धागात नेलाय. बर, मथुर बरोबर जुन्या काळातला कुठला बैल पळायला पाहिजे होता? आत्ता तर एक वेगळी गाडी पळायला असते, जुना बैल, की तो जुना बैल आत्ता मथुर बरोबर पळाला असता तर एक वेगळी गाडी पळायला असते. जुना बैल सोन्या. कुठला? सोनारपाड्याचा सोन्या बरोबर ह्याची गाडी पळाली असती चांगली. असा कुठला एक बैल सांगाल की ह्याच्या म्हणजे पूर्ण संगती पळाला आणि एक वेगळा पळ त्याच्यानंतर झाला, अशी कुठली बैल आहेत की म्हणजे मथुरनं चांगलं एक आपण म्हणू गुरु आहे त्यांचा, असं कुठली बैल? मथुर गुरु आहे त्यांचा? कॉकटेल. कॉकटेल. कॉकटेल का आपण कॉकटेलला का शिष्य मानतो? कारण की आदातमध्ये जेव्हा बलमा आणि बकासूर ही गाडी पडत नव्हती घाटावरती, मरतच नव्हती 3 फेऱ्यामध्ये, ती गाडी आदातमध्ये कॉकटेल आणि मथुरनी तेव्हा जिंकली होती. तुमच्या व्यतिरिक्त मथुरवर सगळ्यात मोठा प्रेम करणारा व्यक्ती कोण तुमच्या व्यतिरिक्त? माझ्या व्यतिरिक्त शुभम. बर, आणि आता हे सांगा, हे आवडेल लोकांना, की मथुर ज्या वेळेस आला तुमच्या दावणीला आला, बरोबर, आल्यानंतर पहिल्यांदा कधी वाटलं की नाही आपलं मोठा बैल झालाय, प्रसिद्ध बैल, असे कुठला प्रसंग आहे की अरे बापरे प्रसिद्ध झालाय आपला बैल, असा कुठला प्रसंग आहे? भारत केसरी. भारत केसरी म्हणजे भारत. त्यावेळेस वाटलं का एकदम प्रसिद्ध झाला? लय प्रसिद्ध झाला, म्हणजे लय उड्या मारत होतो मी. मथुरनं कधी रडवलंय तुम्हाला? लंपीमध्ये म्हणजे लय वाईट वाटलं होतं. म्हणजे अक्षरशः जे आपण काय कोणासोबत मते मांडू शकत नाही, कारण की आपली कॅटेगरी खूप अलग आहे की आपण लोकांना रडवणार आहेत, आपण स्वतः कधी रडणार नाही, पण ज्याचे दुःख त्याला माहिती. म्हणून त्या टायमाला खूप वाईट वाटायचं, म्हणजे लय विचार मनामध्ये वेगवेगळे यायचे. मी आता सगळ्या मुलाखतीत हा पळणाऱ्या बैलांना प्रश्न विचारतोय, पुढच्या पिढीनं विचारलं मथुर कोण होता, काय काय म्हणून लक्षात ठेवा? मथुर एक योद्धा होता. मथुर हा इतिहास घडवणारा नंदी होता. मथुरने अखंड महाराष्ट्रावर प्रेम करणारा नंदी होता. अखंड देशभरात त्याची छाप होती. असा रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण ना या अखंड महाराष्ट्राचा, अखंड देशाचा हा लाडका नंदी मथुर होता.